मऊ लुसलुशीत तांदळाच्या पिठाची उकड काढून बनवलेली ही करंजी आहे। आमच्या इकडे याला कानवले असे सुद्धा म्हणतात। तर हे कानवले आज आपण कसे बनवायचे ते पाहणार आहोत। त्याकरिता आपल्याला सारणाची तयारी करून घ्यायची आहे। त्यामुळे मी या ठिकाणी एक नारळ फोडून घेतलेला आहे आणि त्याचे खोबरं मिक्सर मध्ये अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे। त्यानंतर कढईमध्ये सारण करण्यासाठी मी 1 चमचा तूप घातलेला आहे। तूप चांगले तापल्यानंतर यामध्ये 1 वाटी भरून ओल्या खोबऱ्याचा किस घातलेला आहे। किस अगदी 1 ते 2 मिनिटांकरिता तुपावरती परतवून घेतला आणि त्यानंतर त्यामध्ये 1 वाटी भरून गूळ घातलेला आहे। चिमूटभर चवीसाठी मीठ घातलेलं आहे। तुम्ही या ठिकाणी तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त या प्रमाणात गुळाचा वापर करू शकता। त्यानंतर वेलची पावडर आणि जायफळ पावडर सुद्धा 1 चमचा घातलेले आहे। हे सर्व साहित्य आपल्याला अगदी मंद गॅसवरती मिक्स करून घ्यायचं आहे। त्यामध्ये जे गुळाचं पाणी सुटलेलं असतं ते पूर्णपणे आटवून घ्यायचं आहे। तर तयार झालं बघा आपलं कानवले बनवण्यासाठीचं सारण। त्यानंतर ही करंजी उकडीची असल्यामुळे आपल्याला उकड काढून घ्यायची आहे। त्याकरिता मी इथं 1 मोठी वाटी पाणी घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये चिमूटभर मीठ टाकलेलं आहे आणि अर्धा चमचा तूप घातलेला आहे। पाण्याला चांगली उकळी आली की त्याच्यामध्ये 1 वाटी भरून भरलेले जे तांदळाचे पीठ आहे ते घेतलेलं आहे। तांदळाचे पीठ अगदी व्यवस्थितपणे आपल्याला या पाण्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे। तसेच यामध्ये 1 चमचा कॉर्न फ्लोअर घातलेला आहे। त्यानंतर थोडंसं पाणी मी यामध्ये ॲड केलेलं आहे कमी वाटत असल्यामुळे, म्हणजे एकूण मी या ठिकाणी 1.25 वाटी पाणी वापरलेलं आहे। तांदळाच्या पिठाची उकड काढताना यामध्ये 1 चमचा कॉर्न फ्लोअर घालायचा आहे, कारण की ज्यामुळे काय होतं तांदळाच्या पिठीला एकदम जास्त प्रकारे चिकटपणा येतो। तसेच तांदळाच्या पिठापासून जे बनवलेले आपण मोदक बनवत असताना किंवा हे उकडीची करंजी बनवत असताना काय होतं पारीला तडे जातात, तर तडे अजिबात जात नाही, अगदी मऊ आणि लुसलुशीत बनतात। त्यानंतर हे थोडंसं कोमट झालं असतानाच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। वाटीला मी अगदी तेलाचा हात लावलेला आहे आणि व्यवस्थितपणे हे मिश्रण म्हणजे जे पिठाचा गोळा आहे तो मळून घेतलेला आहे। त्यानंतर या ठिकाणी आपण जशी मोदकाला पारी बनवतो अगदी तशाच प्रकारची ही पारी बनवलेली आहे। हाताला थोडंसं पीठ घेतलेलं आहे आणि अंगठा मध्यभागी घेऊन अगदी गोलाकार पद्धतीने ही पारी आपल्याला बनवून घ्यायची आहे। जास्त जाड स्वरूपाची बनवायची नाही, नाहीतर काय होतं आपल्याला खाताना ते फक्त पीठ खाल्ल्यासारखं वाटतं। त्यामुळे पातळ अगदी या ठिकाणी मी ही पारी बनवून घेतलेली आहे। जर तुम्हाला तांदळाच्या पिठाचा वापर करून पारी बनवायची नसेल तर तुम्ही अगदी हाताला तुपाचा हात लावून सुद्धा पारी बनवू शकता, पण तांदळाच्या पिठामुळे ते थोडंसं खरबरीत असल्यामुळे पारी पटकन बनते। त्यानंतर त्यामध्ये मी सारण घातलेला 1 चमचा भरून आणि पूर्णपणे अगदी जशी करंजी दुमडतो अगदी त्या प्रकारे करंजी फोल्ड करून घेतलेली आहे। अशा प्रकारे सर्व करंजी मी अगदी बनवून घेतलेल्या आहेत। तुम्ही बघू शकता अगदी सुबक आणि रेखीव अशा प्रकारची ही करंजी बनवून तयार झालेली आहे। करंजी उकडण्यासाठी कढईमध्ये 1 ग्लास भरून पाणी उकळत ठेवलेलं आहे। त्यानंतर चाळणीला मी तुपाचा हात लावलेला आहे, पूर्ण चाळणीला तूप पसरवून घेतलेलं आहे। त्यानंतर त्यामध्ये जे बनवलेली करंजी आहे ती चाळणीमध्ये ठेवून अगदी शिजवण्यासाठी मी 15 ते 20 मिनिटांकरिता मध्यम गॅसवरती झाकण लावून शिजवून घ्यायची आहे करंजी। तुम्ही बघू शकता 15 मिनिटांनंतर करंजी शिजून तयार झालेली आहे आणि तसेच अगदी त्याचा कलर सुद्धा चेंज झालेला आहे आणि पारीला तडे सुद्धा गेलेले नाही, तर अगदी मऊ लुसलुशीत अशी खाण्यासाठी ही करंजी तयार झालेली आहे।